मिरजेत प्रभाग क्रमांक 4 मधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ। राजकीय वारसा नसलेल्या चारही उमेदवारांचा दमदार प्रचार। मिरजेतील प्रभाग 4 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांचा भव्य प्रचार शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर जामदार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या विरोधात कोणताही राजकीय वारसा नसलेल्या नवख्या चारही उमेदवारांना मैदानात उतरवलं। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रेखा अविनाश भगत, सिद्धी सचिन पिसे, शिशिर शरद जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार शैलेश देशपांडे अशा 4 जणांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे। मिरजेतील प्रसिद्ध असलेले देवस्थान श्री अंबाबाई मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। आई अंबाबाईचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात झाली। या प्रचार प्रसंगी ज्येष्ठ नेते किशोर जामदार, शैलेश देशपांडे, शरद जाधव, सचिन पिसे, अमित पिसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा गड असलेल्या या प्रभागामध्ये नागरी समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही राजकीय वारसा नसलेल्या उमेदवारांना भाजप विरुद्ध मैदानात उतरवला। पॅनलचे आमच्या पक्षाचे शहराचे नेते माननीय किशोर जामदार यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे। त्यानिमित्ताने या ठिकाणी आम्ही 4 उमेदवारांचा तुमच्यासमोर आलेलो आहोत। त्यांचा सर्वप्रथम मी परिचय करून देतो। प्रभाग क्रमांक 4 अ मधून सौ सिद्धिताई सचिन पिसे या उभे आहेत। प्रभाग क्रमांक 4 ब मधून सौ रेखाताई भगत या उभ्या आहेत। प्रभाग क्रमांक 4 क प्रभागातून शिशिर शरद जाधव हे आमचे उमेदवार आहेत आणि प्रभाग क्रमांक 4 ड मधून मी स्वतः शैलेश देशपांडे उमेदवार आपल्या समोर येत आहेत। आज जर तुम्ही नजर टाकली तर आमच्या पॅनलवर एकंदरीत जर बघितलं तर कुठलाही प्रस्थापित नेता आमच्या पॅनलने या ठिकाणी उमेदवार म्हणून जनतेपुढे आणलेला नाही। अनेक नवीन चेहरे आणण्याची भाषा लोकांनी केली, परंतु आमच्यापैकी कोणीही उमेदवार प्रस्थापित नाही, कोणीही उमेदवार कुठल्याही पदावर यापूर्वी काम केलेलं नाही। त्यामुळं एक नवीन चेहरा कोरी पाठी घेऊन आम्ही तुमच्यापुढे आलेलो आहे। म्हणजे लोकांच्या निवडणूक आली की अनेक अपेक्षा असतात, परंतु त्या अपेक्षेनं सामोरं जात असताना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्तरात काम करणारे वेगवेगळ्या भागातले उमेदवार देऊन प्रभागाचा पूर्णपणे समतोल साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या पक्ष नेतृत्वाने केलेला आहे आणि या पक्ष नेतृत्वाने जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवू आणि त्यानुसार पक्ष सांगेल त्याप्रमाणे, आमचे नेते सांगतील त्याप्रमाणे पुढील वाटचाल करून याच्यामध्ये आम्ही जनतेच्या सेवेसाठी जास्तीत जास्त हातभार लावण्याचा या निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न करू आणि लोकांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा असं या ठिकाणी मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आणि विनंती करतो। धन्यवाद। 1 मिनिट। सांगली मिरज कुपवाड महापालिकेची 25-26ची इलेक्शन लागलेली आहे। यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटातर्फे मिरज शहरामध्ये 17 जागा लढवल्या जाणार आहे। त्यापैकी ह्या प्रभाग 4 मधील हे 4 उमेदवार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आमच्याशिवाय महापालिकेत कुणाची सत्ता येऊ शकणार नाही आमच्यामध्ये शिवाय, याची आम्हाला खात्री आहे आणि प्रभाग 4च्या प्रचाराची सुरुवात या ठिकाणी केलेला आहे। तरी प्रचाराला प्रतिसाद कशा पद्धतीने आहे राष्ट्रवादीला प्रत्येक प्रभागात? आत्ता चालू केलेलं, आता जाताना कळणार प्रचाराला काय। आज चालू केलेला आहे, इतरांसारखं सांगणार नाही 100% आम्हीच येणार आहे, 100% मतदान आम्हालाच आहे अशा भ्रमात आम्ही राहणार नाही। तळागाळात जाऊन राष्ट्रवादी अजित गटाचे कार्यकर्ते काम करणार आहे आणि इथं प्रभाग 4 मध्ये एक सक्षम असं पॅनल दिलेलं आहे, त्यामुळे विजयाची खात्री 100% आहे। राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार उपस्थित नाही आहेत। आता ते आमदार आहेत, त्यांना का संपूर्ण सांगली मिरज कुपवाड शहर सांभाळायचं आहे। एकाच प्रभागात येण्याची त्यांना गरज नाही, त्यांची मोठी जबाबदारी आहे। ओके, ठीक आहे, ओके।